नमस्कार फ्रेंड्स, तुमचं आपल्या चॅनल जगा आणि शिका यामध्ये खूप मनापासून स्वागत आहे. शक्तिशाली बनायचं तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. शक्तिशाली बनण्यासाठी फक्त बाहेरील ताकद असावी लागते असं नाही, त्यासाठी मानसिक, आत्मिक व भावनात्मक शक्ती असणे पण महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला जीवनामध्ये प्रभावशाली बनायचं आहे तर तुमचं स्वतःवर कंट्रोल ठेवणं पण आवश्यक आहे. ज्या व्यक्तीने स्वतःला जिंकलं त्या व्यक्तीला हे जग जिंकणं खूप सोपं होऊन जातं बरं का. क्रोध, भावना व इच्छा जर यावर आपला कंट्रोल नसेल तर व्यक्ती कमजोर होऊन बसतो. शक्तिशाली व्यक्ती तो असतो जो आपल्या विचारांवर व आपल्या कार्यांवर नियंत्रण ठेवतो. जेव्हा तुमच्या फिलिंग्सवर कंट्रोल राहणार तेव्हा कोणतीच परिस्थिती तुम्हाला हरवू नाही शकणार. तसंच नॉलेज आणि सेल्फ ग्रोथ म्हणजेच आत्मविकास असणं पण आवश्यक आहे हो. स्वतःला दररोज चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत राहा. नॉलेज हीच तर खूप मोठी शक्ती आहे. ही शक्ती तोच व्यक्ती मिळवू शकतो जी व्यक्ती दररोज नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. दररोज नवीन नवीन गोष्टी शिका, बुक वाचा, नवीन नवीन स्किल विकसित करा, त्याला आत्मसात सुद्धा करण्याचा प्रयत्न करा. बुद्धिमानी व्यक्ती तोच असतो जो आपल्यामध्ये असलेल्या कमजोरीला ओळखून त्यावर सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. शक्तिशाली बनण्यासाठी सर्वात आधी स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा. आपल्यामध्ये असलेले चांगले गुण अवगुण हे शोधण्याचा सदैव प्रयत्न करा. ज्या व्यक्तीला आपल्यामध्ये कधीच अवगुण दिसत नाही ती व्यक्ती कधी जीवनात पुढे जाऊ शकत नाही हो. शक्तिशाली बनण्यासाठी आत्मनिर्भर पण असावं लागतं बरं का. आत्मनिर्भरता हे काय असतं तुम्हाला माहित आहे का? आत्मनिर्भरता म्हणजे स्वतःवर डिपेंड असणं. त्यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. तुम्हाला तर माहीतच असेल, ही दुनिया त्याचीच इज्जत करते जो व्यक्ती स्वतःवर डिपेंड असतो बरं का. दुसऱ्यावर डिपेंड राहणे बंद करा. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. आत्मनिर्भर व्यक्ती आत्मविश्वासाने जगतो बरं का. आत्मनिर्भर म्हणजे स्वतःवर डिपेंड राहणं. तसंच आत्मविश्वास म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स ही एक काळाची गरज बनलेली आहे. जी व्यक्ती दुसऱ्यावर डिपेंड राहते किंवा दुसऱ्याने घेतलेल्या निर्णयावर अवलंबून राहते ती व्यक्ती खरंच शक्तिशाली बनेल का याचा विचार तुम्हीच करा. मला तर वाटते कधीच बनणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवावा लागेल. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला यशाचे शिखर गाठायला कोणीच रोखू शकणार नाही. जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर हे जग तुमच्यावर काय विश्वास ठेवेल याचा विचार तुम्हीच करा. त्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये असलेली जी घाबरण्याची कला आहे ना त्यावर कंट्रोल पण ठेवावा लागेल. कॉन्फिडन्स ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या समोर असलेल्या प्रत्येक परिस्थितीला हरवण्याचं एक बळ देते. जर तुम्हाला खरंच शक्तिशाली बनायचं आहे त्यासाठी धैर्य म्हणजे पेशन्स आणि डिसिप्लिन याची सुद्धा भर टाकावी लागेल बरं का. ज्या व्यक्तीमध्ये संयम हा गुण असेल ना ती व्यक्ती स्वतःवर नक्कीच विजय मिळवू शकते. स्वतःवर विजय मिळवायचा असेल ना तर पेशन्स आणि डिसिप्लिन असणं पण खूप गरजेचं आहे. जो व्यक्ती डिसिप्लिनने चालतो तो व्यक्ती जीवनात खूप पुढे होऊन जातो बरं का. जीवनात खूप मोठं करायचं किंवा खूप मोठं यश मिळवायचं त्यासाठी संयम व डिसिप्लिन असणं पण खूप आवश्यक आहे. डिसिप्लिन हे जर तुमच्यामध्ये असेल ना तर हे तुम्हाला इतरांपेक्षा खूप वेगळं बनवून जाते. जी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत संयमी राहते तीच व्यक्ती शक्तिशाली होते बरं का. तसेच जीवनामध्ये जर तुम्ही संयम व डिसिप्लिन सोबत जोखीम म्हणजेच रिस्क घेतली पाहिजे. जर आपल्याला आयुष्यात खूप मोठं करायचं असेल तर सर्वात आधी कम्फर्ट झोनमधून बाहेर निघा. नवीन नवीन संधी शोधा, रिस्क घ्या व आपण कुठे चुकी करतोय हे शोधून काढण्याचा सदैव प्रयत्न करा. शक्तिशाली बनण्याचा अर्थ फक्त शारीरिक ताकद नाही हो, भावनात्मक व मानसिक मजबूती पण असली पाहिजे. स्वतःला एवढं मजबूत बनवा की कोणतीच परिस्थिती तुम्हाला हरवू शकणार नाही. या उलट तुम्ही आलेल्या प्रत्येक कठीण परिस्थितीला हरवू शकणार. ताकद ही शरीरात नाही हो, मानसिक असली पाहिजे. जी व्यक्ती दुःख असून पण हसणं नाही विसरत ना तीच व्यक्ती खूप ताकदवार असते बरं का. भीती हा एक फक्त मनाचा भ्रम आहे. जी व्यक्ती मनातील भीतीला जिंकेल तीच व्यक्ती स्वतःवर विजय मिळवू शकेल. दुसऱ्यांना हरवण्याच्या आधी स्वतःला हरवणं शिका. हीच तर एक खूप मोठी ताकद आहे. एक खरा योद्धा तोच असतो जो स्वतः अंधारात पण स्वतःची रोषणी स्वतः जळवतो बरं का. काही लोक चूप राहून पण स्वतःच्या कामाने दुसऱ्यांना उत्तर देतात तेच लोक खूप ताकदवार असतात बरं का. ताकद
ही डोक्यात असते, अवजारांमध्ये नाही. स्वतःला एवढं ताकदवार बनवा की नशीब पण तुमच्यापुढे येऊन झुकणार. ज्या व्यक्तीला खरंच शक्तिशाली बनायचं आहे ना, त्याने सर्वात आधी मनाला स्ट्रॉंग बनवला पाहिजे. मला शेवटचं एवढंच सांगायचं आहे, बाहेरील शक्तीपेक्षा मनातील शक्ती ही खूप ताकदवार असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मनापासून तुमचं खूप धन्यवाद.